गोपालाष्टमी आणि कालाष्टमी हे दोन वेगवेगळे सण आहेत आणि त्यांचा अर्थ व महत्त्वही वेगळा आहे. गोपालाष्टमी अर्थ गोपाल म्हणजे भगवान श्रीकृष्ण आणि अष्टमी म्हणजे चंद्राच्या 8व्या तिथीचा दिवस. महत्त्व या दिवशी श्रीकृष्णाने प्रथमच गायी चरण्यासाठी नेल्या असा विश्वास आहे. गोपाळकृष्णाची पूजा गोपूजा केली जाते. ब्रजभूमी आणि गोकुळामध्ये या दिवशी मोठे उत्सव होतात. कालाष्टमी अर्थ काल म्हणजे भगवान कालभैरव, भगवान शिवाचे उग्र रूप आणि अष्टमी म्हणजे चंद्राच्या कृष्ण पक्षातील 8वी तिथी. कधी साजरी होते? प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमीला, त्यातील मार्गशीर्ष महिन्यातील कालाष्टमी विशेष महत्त्वाची आहे. पहिली गोपालाष्टमी. गोकुळात एके दिवशी श्रीकृष्ण 8 वर्षांचे झाले. याच दिवशी त्यांनी पहिल्यांदा गायी चरण्यासाठी नेल्या. गावभर उत्सव, गायींची पूजा आणि गोपालाला बासरीसह पाहून सर्वांचे डोळे आनंदाने भरून आले. आज ही कार्तिक शुक्ल अष्टमीला ही परंपरा चालते. आणि दुसरी कालाष्टमी. काळोखाच्या रात्री भगवान शिव उग्ररूप घेऊन जन्मले. कालभैरव. काशीमध्ये या दिवशी रात्रभर जागरण, मंत्रजप आणि भैरवनाथाची पूजा केली जाते. लोक मानतात या दिवशी भूत, प्रेत, अशुभ शक्ती आणि ग्रहदोष दूर होतात. तर मित्रांनो, एक अष्टमी आनंदाने भरलेली आणि दुसरी अष्टमी शक्तीने ओथंबलेली. तुम्हाला कोणती जास्त भावते?